श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः. हे राजा, अभिमान सोडून कसे वागावे असे जर म्हणशील तर बालकाला गुरु करून त्याच्यापासून मी काय शिकलो त्याचे लक्षण तुला पूर्णपणे सांगतो, ऐक. बाल माझे तुझे न म्हणे, उंच नीच काही नेणे, या लागी मानापमान तेणे, सुखे साहणे सर्वथा. लहान बालक हे माझे हे तुझे असे कधी म्हणत नाही. उच्च नीच हा भेद त्याला नसतो. त्यामुळे ते सर्व मान अपमान मोठ्या आनंदाने नेहमी सहन करते. तिमासाचे नी बाळके, मानू कोण हे नोळखे, अपमानू तोही न देखे, आपुलेनी सुखे क्रीडत. 3 महिन्यांच्या लेकराला मान म्हणजे काय हे ठाऊक नसते किंवा अपमानही त्याने कधी पाहिलेला नसतो. ते आपल्याच आनंदात खेळत असते. दुजेपणा ते नातळे, बालक आपुलियाची लीडे, आप आपणियाशीच खेळे, आपुलेनी मेळे आपण. दुजाभाव त्याला कधी स्पर्शही करीत नाही. ते आपल्याच नादात स्वतःशीच खेळत असते. देह गेहांची चिंता, बाळासी नातळे सर्वथा, स्वभावेची निश्चिंतता, चिंता कथा त्या नाही. त्याला देहाची घराची कधी काळजी नसते. ते स्वभावताच निश्चिंत असते. त्याला चिंतेचे नावही ठाऊक नसते. न देखता दुजी स्थिती, बाळका आपुलिया पणिया प्रीती, आपुलिया पणिया अतिरती, तैसा गती योगिया. दुजा भाव त्याने पाहिलेलाच नसल्यामुळे ते स्वतःवरच प्रेम करते आणि स्वतःमध्येच दंग असते. तशीच योग्याची स्थिती असते. योगियासी प्रपंचाचे भान, सत्यत्वे नाही जाण, या लागी मानापमान, दोन्ही समान तयासी. योग्याला संसार सत्य आहे असे भान नसते, म्हणून त्याला मान आणि अपमान सारखेच वाटतात. चित्रींचे निसापे खादला, तो चित्रींचेनी अमृते वाचला, तेवी जिण्या मरण्या मुकला, निश्चळ ठेला निर्द्वंद्वे. एखाद्याला चित्रातील साप चावावा आणि चित्रातील अमृतानेच तो वाचावा. त्याप्रमाणे योगी जन्म मृत्यू रहित होऊन त्या द्वंद्वापासून मुक्त असतो आणि निश्चल राहतो. गृहदारा पुत्र चिंता, हे समूळ मिथ्या वार्ता, स्वदेहो सत्यत्वे असता, तरी करू लाहता चिंते ते. घरदार स्त्रीपुत्र या सर्वांची चिंता वाहणे सर्वथा मिथ्या आहे. कारण आपला देह जर सत्य असेल तर चिंता करणे योग्य होईल. भवमूळ कल्पना जाण, ते कल्पना मना आधीन, ते मनस्वरूपी जाहलिया लीन, तेव्हा वस्तूचित घन सर्वत्र. संसाराचे मूळ कल्पना आहे. ती मनाच्या अधीन असते. पण ते मनच आत्मस्वरूपात लीन झाले म्हणजे योगी सर्वत्र आत्मा होतो. तेणे स्वरूपानुसंधाने, सुखे क्रीडतु चिद्घने, क्रीडा दैव योगे करणे, देहाभिमाने विरहित. त्या स्वरूपानुसंधानाने तो चैतन्य रूपात सुखाने क्रीडा करतो.
देहाभिमान टाकून दैवयोगाने जसा प्रसंग येईल त्यास अनुसरून तो वागत असतो. पावोनी निज सुख प्राप्ती, मन आदी इंद्रिये उपरमती, अणुभरी स्फुरे नावृत्ती, समाधी बोलती त्या नाव. अशा आत्मसुखाची प्राप्ती झाली म्हणजे मनासह सर्व इंद्रिये शांत होतात, वृत्ती अणुमात्रही स्फुरत नाही. या स्थितीलाच समाधी हे नाव आहे. तेची स्वरूपी ठेवूनी मन, बाह्य स्फूर्तीचे स्फुरे भान, ते दशागा व्युत्थान, साधू जन बोलती. त्याच आत्मस्वरूपात मन ठेवून बाह्य स्फूर्तीचे भान असले म्हणजे त्याला साधू व्युत्थान असे बोलतात. उंबऱ्यावरी ठेविला दिवा, तो जेवी देखे दोही सवा, तैसी व्युत्थान दशा जीव भावा, उभय स्वभावा देखणी. उंबरठ्यावर दिवा ठेवला असता त्याचा प्रकाश जसा आत बाहेर दोहोकडे पडतो, तशी ही व्युत्थान स्थिती जीव आणि आत्मा या दोहोंना पाहणारी आहे. लवण जळा समरसता, तेवी स्वरूपी विरवूनी चित्ता, समाधी व्युत्थाना हाणी लाथा, निजी निज स्वरूपता पावोनी. मीठ पाण्यात विरघळून जसे त्याच्याशी एकजीव होते, त्याप्रमाणे मनाला आत्मस्वरूपात समरस करून स्वरूपात तादात्म्य पावून योगी समाधी आणि व्युत्थान या दोन्ही अवस्थांना तुच्छ मानतो. त्यासी कोणाचा मानापमान, गृहपुत्र चिंता करी कोण, स्वरूपी हारपले मन, निज समाधान पावला. मग त्याला मान अपमान कोटचा आणि घर स्त्री पुत्र इत्यादिकांची चिंता कोटची. आत्मस्वरूपात मनाचा लय झाल्यामुळे तो आत्मसुखाला प्राप्त होतो. मने वीण जे विहरण, ते बालकाच्या ऐसे जाण, दैवयोगे चलन वलन, वृत्ती शून्य वर्तत. मना वाचून ज्या चेष्टा त्या बालकासारख्याच होत. दैवयोगाने होणारे चलनवलन शून्य वृत्तीने होत असते. थोर चिंतेचा आवर्त, जेथ ब्रह्मादिक बुडत, ते आवर्ती दोघे मुक्त, परीस निश्चित यदुवीरा. चिंतेचा भोवरा मोठा भयंकर आहे. त्यात ब्रह्मदेवादिकासारखेही बुडून जातात, पण त्या भोवऱ्यातून बालक आणि योगी हे दोघेच काय ते वाचतात. हे यदुराजा ऐक. दोघांनाही द्वैत भान, दोघे नेणती मानापमान, दोघे सुखे सुख संपन्न, दोघे मने वीण वर्तती. त्या दोघांनाही द्वैताचे भान नसते. दोघेही मान अपमान जाणत नाहीत. दोघेही पूर्ण सुखाने संपन्न असतात, कारण दोघेही मना वाचूनच व्यापार करतात. एकासी पुढे भेटेल दुःख, दुजेनी जिंतिले सुख दुःख, एकासी मुग्धतेचे सुख, दुजा देख निज ज्ञान. त्यापैकी एकाला पुढे दुःखाची भेट होते आणि दुसऱ्याने मात्र सुख आणि दुःख या दोहोंनाही जिंकलेले असते. एकाला अज्ञतेचे सुख असते आणि दुसऱ्याला आत्मज्ञानाचे सुख असते. पाहता बाळकाचे ठाई, गुप्त वासना असे देही, ते अंकुरी जोनी पाही, अवश्य अपायी घालील. पाहू गेल्यास बालकाच्या मनात गुप्त वासनांचे बीज असते. त्याला पुढे अंकुर फुटून ते अनर्थात टाकते.
तैसा नव्हे योगिया गुणातीत, जो पूर्णानंदे पूर्ण भरित, त्यासी सुख दुःखाची मात, नाही जगात सर्वथा. तसा गुणातीत योगी नसतो, त्याचे वासनारूपी बीज जळून गेलेले असते. त्यामुळे तो पूर्ण आनंदाने तुडुंब भरलेला असतो. त्याला जगातील सुखदुःखाची वार्ताच नसते. देही दिसे जीव वर्तत, तो केवी झाला गुणातीत, ऐसे म्हणसी तो वृत्तांत, ऐक साध्यंत सांगेन. शरीरात जीव असलेला दिसत असता तो गुणातीत कसा होतो असे म्हणशील तर तो सर्व वृत्तांत सविस्तर सांगतो, ऐक. साधके सेवुनी साधुजन, वाढविला सत्वगुण, वाढलेनी सत्वे जाण, ज्ञान साधन साधिले. मुमुक्षू सत्पुरुषांची सेवा करून आपला सत्वगुण वाढवतो आणि सत्वगुण वाढला म्हणजे ज्ञानाचे साधन त्याच्या हाती येते. साधिलेनी ज्ञान साधने, छेदी रजतमांची विंदाने, जे मोह ममतेची दारुणे, उभय भोगजन्ये कर्मठा. ज्ञान साधन प्राप्त झाले म्हणजे तो कर्मठाच्या ठिकाणी ऐहिक आणि पारलौकिक विषयांविषयीची रजोगुण आणि तमोगुण यापासून झालेली मोहममतेची कार्ये तोडतो. एवं वाढलेनी सत्वोत्तमे, निर्दळली रजतमे, सत्व एकलेपणे निमे, स्वये उपशमे ते जाणा. याप्रमाणे उत्तम सत्वगुणाची वृद्धी झाली म्हणजे रजोगुण आणि तमोगुण नाश पावतात आणि फक्त सत्वगुण तेवढा उरतो. पण पुढे तोही आपोआपच शांत होतो. जव जव काष्ठ संभार असे, तव तव अग्नी जाळी उल्हासे, सरलेनी काष्ठलेशे, अग्नी प्रवेशे निज तेजा. अग्नीमध्ये लाकडाच्या मोळ्या जशा जशा टाकाव्या तसा तसा तो अग्नी अधिकाधिक प्रदीप्त होऊन त्यांना जाळतो. परंतु लाकडाचा लेशही नाहीसा झाला की अग्नी आपोआपच आपल्या तेजात लीन होतो. ऐसी जिणोनी गुणावस्था, योगी पावला गुणातीतता, त्यासी न बाधी भवव्यथा, प्रलय कल्पता झालिया. त्याचप्रमाणे योगी सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांना जिंकून गुणातीत होतो आणि मग प्रलय काल किंवा कल्पांत जरी ओढवला तरी त्याला संसार व्यथा कधी बाधत नाही. ज्या सुखासी नाही अंत, ते सुख स्वरूपे झाले प्राप्त, ते देही वर्तता देहातीत, चिंता आवर्त त्या नाही. ज्या सुखाला अंत नाही ते आत्मसुख त्याला प्राप्त होते आणि तो जरी देहधारी असला तरी देहातीत असल्यासारखाच वागतो. त्याला चिंतारूपी भोवरा पीडा देत नाही. एकाकी जाहल्या वीण तत्वता, ते अवस्थान चढे हाता, येची विशी नृपनाथा, कुमारी गुरुकथा सांगेन. एकाकी झाल्या वाचून खरोखर ही स्थिती प्राप्त होत नाही. याविषयी हे नृपश्रेष्ठा कुमारीला गुरु केल्याची कथा मी तुला सांगतो. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.